नमस्कार, मी प्राजक्ता अनिल कपिले, मणेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. माझं DMLT झालेलं आहे. रक्तलघवी चेक करते, लॅब टेक्निशियन आहे. माझं हे शिक्षण झालेलं असताना कोरोनाचा काळ आला आणि कोरोनामुळे मला असं फेज आली की घरी राहावं लागलं आणि त्यानंतर मी काहीतरी करायचं म्हणून मी बिझनेस करण्याचं माझ्या डोक्यात होतं. तर मग मी काय करावं तर तेव्हा केकचं फार क्रेज होतं, त्यामुळे मी केक बनवायला स्टार्ट केले. त्याच्यानंतर छान केकचा बिझनेस चालू असताना वेलनेसकडे सगळे वळायला लागले. त्याच्यामुळं माझ्या बेकरी बिझनेसवर खूप मोठा परिणाम झाला आणि तो परिणाम झाल्यामुळं मला सुचेना काय करावं. माझा हा बिझनेस छान प्रकारे चालू होता, पण मग यामध्ये अजून काय चेंजेस केले पाहिजे किंवा कसं अजून डेव्हलप झाला पाहिजे यासाठी ट्रेनिंग घ्यायचं होतं. पण नेमकं माहीतच नव्हतं की काय, कोण सांगेल. असं बिझनेसचं नॉलेज कोणी देत नाही, कोणी सांगत नाही. तर तेव्हा मला युथ एड फाउंडेशनची एक ॲड पडली. महिला उद्योजकांसाठी ट्रेनिंग आहे की त्याच्यातनं त्यांना मार्गदर्शन देणार आहे. तुम्हाला इसेन्शियल बिझनेससाठी ग्रोथसाठी काय गरजेचं आहे, जसं लायसन्स आहे किंवा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी अजून काय केलं पाहिजे यासाठी ट्रेनिंग आहे. असं कळाल्यानंतर आम्ही मॅडमला फोन केला. मॅडमचा फोन आला आम्हाला की असं ट्रेनिंग आहे, तुम्ही 11 वाजेपर्यंत पोहोचायचे. तर आम्ही तिथे गेलो. तिथे जवळपास 200-300 महिला होत्या. यांनी सर्वांनी प्रोडक्ट आणले होते. त्यांचे काहींनी ब्रँडिंग केलेली होती, काहींचे फक्त बनवलेले होते. ॲटलिस्ट तिथे म्हणजे माझ्याकडे तेव्हा काहीच प्रिपरेशन नव्हतं. मी फक्त प्रोडक्ट बनवायचे, पॅकिंग करायचे, सिम्पल पॅकिंग होती आणि विकायचे, कारण गावामध्ये तसंच चालायचं. माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण ॲटलिस्ट जाऊन तर बघूया की ॲक्च्युअल मध्ये तिथं काय आहे. नाही आपलं काही म्हणजे नाही आपल्याला बोलता आलं किंवा नाही काही झालं, ॲटलिस्ट कळलं तरी आपण कुठपर्यंत आहे आणि आपल्याला अजून काय डेव्हलप केलं पाहिजे किंवा आपल्यामध्ये काय आलं पाहिजे. तर मग मी तिथे गेले. तिथे गेल्यानंतर कधी न बोलणारी, मला काहीतरी करायचं, हा लास्ट चान्स आहे म्हणून मला मॅडमने उठवलं. मी बोलल्यानंतर म्हणजे तिथे जवळपास 10 लेडीजचं, 300 महिलांमधून 10 लेडीज सिलेक्ट झाल्या. हे सिलेक्शन झाल्यानंतर आम्हाला मॅडमने सांगितलं की नेक्स्ट मंथमध्ये आपण 1-2 तारखेला ट्रेनिंग ठेवतोय. ह्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला मॅडमने ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि लायसन्स कोणकोणते गरजेचं आहे हे सांगितलं. त्यानंतर मॅडमने आम्हाला हा बिझनेस करताय पण सायटिंगला काहीतरी पैसे आले पाहिजे आणि राहिले पाहिजे म्हणून आम्हाला मॅडमने टॅली, म्हणजे जसं काय आजचं डेली कलेक्शन, त्याच्यानंतर डेली एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर जे तुम्ही खर्च करतायत, त्याच्यानंतर तुमची जे काही शिल्लक राहते त्याच्यातनं काही पैसे व्यवसायात गुंतवायचे आणि काही सायटिंगला टाकायचे, जेणेकरून आपण जर रोज 100 रुपये जर सायटिंगला टाकत गेलो तर मंथ एंडला जे काही पैसे बाजूला निघतील ते अर्धे आपण व्यवसायात डेव्हलप करण्यासाठी वापरणार आणि अर्धे आपण आपल्या जसं काही पगार घेणार आपण. आपल्याला सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही बँगलोरला गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला खूप असे उद्योजक भेटले जे खूप यशस्वी आहे. आपण कुठपर्यंत हेही शिकायला भेटलं. तिथे गेल्यानंतर स्टॉल लावला. बरेच मोठमोठे उद्योजक किंवा बरेच जण आलेले होते. त्यांच्या थ्रू आम्हाला खूप गोष्टी शिकायला भेटल्या. आपलं प्रोडक्ट कसं सेल करू शकतो, अजून आपण मार्केटिंग, ब्रँडिंग किंवा त्याच्यामध्ये अजून काय गरजेचं आहे आणि जर आपण हेल्दी प्रोडक्ट विकतोय तर त्याच्यामध्ये केमिकल किंवा ह्या गोष्टी नाही आल्या पाहिजे. आणि तुम्ही मिलेटचे जर प्रोडक्ट विकले किंवा ते जर बनवले तर अजून ग्रोथ मिळू शकतं, कारण इथून पुढे आपल्याला ह्या गोष्टींची फार गरज आहे की हेल्थकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे. आमचं स्पीच होतं, तर आम्ही पिचिंगची तयारी इथून करून गेलो होतो. तरी तिथे गेल्यानंतर थोडी भीती वाटत होती. आमचे प्रोडक्ट बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे, कसे तुम्ही ग्रोथ करू शकता किंवा काय ॲटलिस्ट प्रोडक्ट काय आहे, काय करायला हवं याबद्दल छान नॉलेज दिलं. किंवा बिझनेसमध्ये ॲक्च्युली आपल्या प्रोडक्टवर किती काम करण्याची गरज आहे, काय म्हणजे भरपूर शिकायला भेटलं. फ्युचरमध्ये असा प्लॅन आहे की मला सगळ्यांना हेल्प द्यायची. तर मला जागा कमी आहे, स्पेस कमी, तर इथून पुढे माझ्याकडे आता माझ्या शॉपमध्ये आम्ही 3 जणी फक्त फिरू शकतो की काम करू शकतो. तर स्पेस कमी असल्यामुळे भविष्यात मला अजून म्हणजे मोठी फॅक्टरी करण्याचं आणि पॅकेजिंग मशीन वगैरे टाकून हेच अजून ब्रँडिंग करून युथ एड फाउंडेशन आणि CYDA ह्या दोन्ही संस्थांनी मला जे काही ट्रेनिंग दिलं आणि बँगलोरला जाण्याची संधी दिली, याच्यासाठी
म्हणजे खूप खूप आभार त्यांचे, कारण तिथं गेल्यानंतर त्यांच्या थ्रू एक उद्योजक घडणार आहे आणि चांगले उद्योजक घडवण्याचं काम हे करतात आणि यांनी मला तिथं नेण्याची संधी दिली, याच्यासाठी मी त्यांचे मनस्वी आभार मानते आणि थँक्यू.